जय जिजाऊ जय शिवराय. मी रंजना. मला आता ज्या टॉपिकवर बोलायचं आहे, सोशल मीडियाचा वापर करून सांगावं लागतं, की बाबा आपल्या राजांचं एकेरी उच्चारण होतं. म्हणजे आपल्याच महाराष्ट्रात आपली मराठी माणसं आपल्या राजांचं एकेरी उच्चारण का केलं जातं? याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपली पी-एम-पी-एल. आपल्या पी-एम-पी-एलमध्ये बऱ्याच जणांनी ऑब्झर्व्ह केलं असेल, की छत्रपती शिवाजी महाराज चौक आल्यानंतर अशी घोषणा न करता शिवाजी चौक किंवा छत्रपती शिवाजी चौक असं अनाउन्समेंट केली जाते. आणि तुम्ही बघितलं असेल आपली पी-एम-पी-एल ॲपमध्ये सुद्धा त्यांनी शिवाजी चौक असं मेन्शन केलं आहे. म्हणजे आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच माणसांना सांगावं लागतं, की बाबा आपल्या राजांचं एकेरी उच्चारण होतं. असं एकेरी उच्चारण नका करू. समजा तुम्हाला बसमध्ये जे आउट ऑफ महाराष्ट्र आहेत त्यांनी विचारलं, की शिवाजी चौक कब आएगा? हे ऐकायला थोडंसं तुम्हाला विचित्र नाही वाटणार का? म्हणून मला असं वाटतं, की याची सुरुवात प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्रातील माणसाने आपल्यापासून करावी. छत्रपती शिवाजी महाराज चौक असं प्रोनाउन्स करावं किंवा असं उच्चार करावा, म्हणजे जे नवीन आहेत ते सुद्धा शिवाजी चौक असं न बोलता छत्रपती शिवाजी महाराज चौक असं बोलतील. आणि पी-एम-पी-एलने सुद्धा याची लवकरात लवकर नोंदणी करून ॲपमध्ये आणि जे बसमध्ये अनाउन्समेंट होते स्टॉप आल्यानंतर त्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर चेंज करावा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक असं चेंज करावं. म्हणजे बघा ना, महाराजांच्या स्टॅच्यूवर एवढं मोठं लिहिलं आहे. तुम्ही जर कधी छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजवडी इथे गेला असेल तर बघा, की तिथं असं लिहिलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजवडी. तरी देखील शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी चौक असं का म्हणजे बोललं जातं आपल्या राजांबद्दल? म्हणून सुरुवात ही आपल्यापासून करा. याबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. जय शिवराय.